हार्दिक शुभेच्छा कळवतायत नरेश पाटील. धन्यवाद. एक ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि महेंद्रपाडामधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला आणि या सामन्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. दोनों ही टीमें, एक चीज आपको ध्यान में रखना है, आपको 25 मिनट्स का समय दिया जाएगा. फील्डिंग यूनिट टीम खासकर पैंथर बॉयज ये चीज ध्यान में रखें. 25 मिनट में आपको अपनी एक इनिंग की समाप्ति करनी है. कप्तान किशन ये चीज़ ध्यान में रखना है, आपको 25 मिनट दिए जाएंगे जिसमें आपको अपनी 5 ओवर समाप्त करनी है. हर ओवर के बाद आपको समय बताया जाएगा कि आपने कितना समय वेस्ट किया है, कितना समय लिया है. ये चीज़ ध्यान में रखें. सामन्याकडे बोलूया. गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज किशन खुद कप्तान है, गेंदबाजी के कमान पर उतरे हैं. स्ट्राइक पर बल्लेबाज नजर आते हुए भरत और उनका साथ देने उतरे हैं मोहन. इस तरीके की सलामी बल्लेबाजी की जोड़ी है. फील्डिंग की व्यू रचना कुछ इस प्रकार से सेट की गई है. देख सकते हैं 30 यार्ड सर्कल में एक शॉट फाइन लेग, साथ ही साथ शॉट स्क्वायर लेग और एक शॉट मिड ऑन और एक खिलाड़ी डीप मिड विकेट और एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन. ऑफ साइड की व्यू रचना कुछ इस प्रकार की सजाई गई है. एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर, एक शॉट कवर और एक शॉट मिड ऑफ की दिशा में. इस तरीके से चक्रव्यूह को रचाया गया है और देखते हैं क्या चक्रव्यूह में ये बल्लेबाज फंस पाते हैं या फिर ये चक्रव्यूह को तोड़कर भरपूर रन बना पाते हैं. अगली गेंद का सामना करने के लिए तैयार. पहली गेंद इस इनिंग की शुरुआत के इशारे आते हुए अंपायर जयंत पाटिल की तरफ से किशन 10 से 15 कदमों के रनअप के साथ गेंदबाजी करते हुए. इसी बीच पहली गेंद फुल लेंथ गेंद थी, कल्याइयों के सहारे खेल दिया है. गेंद जा रही है शॉट मिड विकेट की दिशा में, एक रन तेजी के साथ पूरा किया. एक रन से संतुष्ट. काफी वाइड थ्रो था, काफी तेज तर्रार थ्रो करने की कोशिश थी, लेकिन भाग्यशाली रहे कि कीपर के पीछे साइड में खिलाड़ी तैनात थे कवर करने के लिए. तो एक रन के साथ यहां पर बल्लेबाज भरत ने अपना खाता खोला और साथ ही साथ अपनी टीम के लिए एक रन जोड़ने में सक्षम और कामयाब हो पाए. नक्कीच भरत वाघेला आपण बऱ्याच वर्षानंतर पाहतोय. भरत वाघेला याला टेनिस क्रिकेटमधील एक अतिशय तरबेज धूर्त खेळाडू, ज्याला चुवा या उपाधीने संबोधलं गेलं. बरीच वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये अभिराज्य गाजवणारा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना. भरत वाघेला ये नाम हर किसी के ज़बान पर है. प्यार से इन्हें चूहा कहा जाता था और वाकई में इन्होंने काफ़ी नाम कमाया है टेनिस क्रिकेट में. इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, गति पर नियंत्रण नहीं रख पाए, कंट्रोल नहीं रख पाए. टप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के काफ़ी ज़्यादा बाहर रही. कीपर ने कोई गलती नहीं की, गेंद को फील्ड किया, लेकिन गेंद दिशा से काफ़ी ज़्यादा बाहर होने के कारण अंपायर जयंत पाटिल का इशारा आता हुआ वाइड बॉल. नक्कीच इथे आपण पाहतो ज्या वेळेला तुम्ही चेंडूला डिलिव्हर करता, ज्या वेळेला पिच होतो चेंडू, नक्कीच पंच पाहतात की चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर जातोय की काय नाही, आणि नक्कीच तेच वेधलं होतं. इसी बीच किशन की ये गेंद फुल एंड गेंद थी, हल्के हाथों से खेलने का प्रयास, थोड़ी सी मिस फील्डिंग, शॉट मिड ऑफ के खिलाड़ी द्वारा. एक रन तेजी के साथ पूरा किया. दूसरा रन लेना चाहते हैं, 2 रन लेने में कामयाबी, तीसरा रन के लिए निकल पड़े और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है. इसीलिए तो उनको चूहा इस उपाधि से नवाजा गया. बिल्कुल कहा जाएगा संदीप, मौका था. देख सकते हैं थ्रो में उतनी ताकत नहीं लग रही थी, स्लो थ्रो आया था और वो उसका फायदा किस अंदाज में उठाना चाहिए उसका दृश्य पूरी तरीके से यहाँ पर भरत वाघेला दिखाते हुए, जिन्हें प्यार से चूहा कहा जाता है. और वाकई में इन्होंने इतना नाम टेनिस क्रिकेट में कमाया है कि शायद ही आने वाले दौर में कोई क्रिकेटर इतना नाम कमा सकता है. और खुद के बच्चे को भी, खुद के लड़के को भी अभी ट्रेन कर रहे हैं लेदर क्रिकेट के लिए. एक काफी अच्छा कोचिंग भी करते हैं लेदर क्रिकेट का. बिल्कुल क्रिकेट से काफ़ी प्यार है और खासकर हमारे महाराष्ट्र के अंदर काफ़ी क्रिकेट से प्यार किया जाता है. इस बीच ये गेंद इस बार कारपेट के सहारे खेला गया. स्ट्रोक, एक रन ज़रूर पूरा किया, एक रन से ही संतुष्ट, एक रन से ज़्यादा कुछ नहीं. उन्हें पता है कि नया बॉल होगा, बड़े स्ट्रोक खेलना हानिकारक होगा क्योंकि ग्राउंड काफ़ी बड़ा है और ग्राउंड की जितनी तारीफ करें उतनी कम. रंजीत स्पोर्ट्स के जितने भी मेंबर्स थे जिन्होंने इस ग्राउंड पर मेहनत की, हम उन्हें सल्यूट करते हैं कि कम वक्त में इतना बेहतरीन ग्राउंड थाना के अंदर कर पाना बहुत ही मुश्किल था और उस मुश्किल समय को आसानी के साथ पार किया कासरवडोली के सभी खिलाड़ियों ने. इस बीच ये गेंद इस बार काफी करारा प्रहार था. गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग होता हुआ पहली सफलता गेंदबाज किशन को मिलती हुई. Exclusive DJ Rohan.
पहिला हादरा बसतोय मोहनच्या स्वरूपात द ग्रेट मराठा स्पोर्ट्स या संघाला. आपण पाहिलं होतं नक्कीच चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता मोहनचा. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच सुरेख धावता झेल टिपतोय आणि मोहन पाटील याची खेळी संपुष्टात येते. पहिला हादरा बसतोय तो द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. धाव फलकावर धावा 6 असताना संजय येतोय. हा खेळाडू अजिंक्य स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करायचा, मात्र आपण पाहतोय आता मात्र द ग्रेट मराठा स्पोर्ट्स या संघामार्फत खेळतोय. अतिशय धूर्त खेळाडू आहे, कबड्डीमध्ये अतिशय तरबेज असणारा हा खेळाडू. नक्कीच चांगल्या खेळाडूंना चकवून तो नक्कीच गडी बाद करायचा. चांगली पकड असायची या खेळाडूची. मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच चांगलं कौशल्य वापरलं होतं अजिंक्य स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करताना. मात्र द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला आपलं योगदान देताना संजय पाटील माझा वर्गमित्र आहे. मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच चांगलं कौशल्य त्याच्या मार्फत वापरलं जाईल. पुढचा चेंडू किसन. आता मात्र रिटर्न क्रीजच्या जवळूनच चेंडू मार्गस्थ झाला. नक्कीच भरत वाघेला पाहतायत की चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर जाईल की काय. मात्र नक्कीच सुदैव एक चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळतोय किसन. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलकावर धावा आहेत 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. षटकातील शेवटचा चेंडू किसन भरतसाठी. फुल टच डिलिव्हरी. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय 30 यार्ड सर्कलच्या आत. एकच धाव समाधान. एका धावेने पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या. 1 गडी बाद 7 धावा. असं म्हटलं होतं की 3 चेंडूमध्ये 5 ते 6 धावा आल्या होत्या धाव फलकावर. मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये जरी 4 ते 5 धावा आल्या असत्या तरी 10चा आकडा नक्कीच गाठू शकला असता द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघ. मात्र मोहन बाद झाल्यानंतर नक्कीच थोडंसं मानसिक दबावाखाली येतोय आणि फक्त 7 धावांवर समाधान मानतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघ. बिल्कुल, 1 ओवर की समाप्ति हो चुकी है. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 7 रन. 7 रन की अगर बात करते हैं तो काफी खराब स्कोर कहा जाएगा. काफी कम स्कोर कहा जाएगा. 7 रन. एका ठाण्याचा बुलंद आवाज मराठीमधील एक नामवंत समालोचक आमचे परममित्र सुनील भुईर ओवला यांचं इथं या प्रांगणात शुभागमन होतंय. त्यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. 1 ओवर की समाप्ति के बाद लगभग कहा जाएगा यहाँ पर जो समय वेस्ट किया है 5 मिनट खर्च किए हैं. इतना आपको भी याद रखना है कि 5 मिनट अगर आप वेस्ट करते हो तो आपको अपनी 5 ओवरों के लिए 25 मिनट का समय दिया गया है. बिल्कुल 7 रन हो चुके हैं. 7 रन की अगर बात करते हैं तो 7 जुलाई 1981 में जन्म हुआ था हमारी टीम इंडिया के कैप्टन रह चुके महेंद्र सिंह धोनी का. काफ़ी बेहतरीन कैप्टनसी की है उन्होंने. शानदार जीत टीम इंडिया को दिलाई है. तीनों रैंकिंग की अगर बात करते हैं तो काफ़ी अव्वल दर्जे पर पहुंचाने में महेंद्र सिंह धोनी का काफ़ी योगदान रहा है. तो चलते हैं मैच की तरफ करते हैं. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 7 रन. इस बीच ये गेंद इस बार काफ़ी तेज तर्रार गेंद थी. लेग कट करने का प्रयास कर रहे थे. भाग्यशाली रहे कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा, नहीं तो नज़दीकी मामला हो सकता था. यहाँ पर तेज़ गति की गेंद का सामना करते हुए चुआ नजर आते हुए, जिन्हें प्यार से कहा जाता है भरत वाघेला, जिन्हें प्यार से चुआ कहा जाता है, अब यहाँ पर खुलकर खेलने का प्रयास ज़रूर करेंगे क्योंकि रनों की जो रन गति है वो काफ़ी कम नज़र आती हुई द ग्रेट मराठा की टीम का स्कोर सिर्फ और सिर्फ 7 गेंदों में 7 रन अब तक का दर्शाता हुआ. इसी बीच अगली गेंद लेकर तैयार पप्पू फिर से एक बार, इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास खेल दिया है. शॉट मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे. खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन. 1 रन जरूर पूरा किया. 1 रन से ज्यादा कुछ नहीं नजर आता हुआ और स्कोर अब धीमी गति से आगे बढ़ता हुआ. स्कोर में फेरबदल नजर आती हुई स्कोर दर्शाता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान के बाद. जो दर्शक हमारे साथ अभी अभी जुड़े हों यूट्यूब पर या फिर इस ग्राउंड पर, तो हम उन्हें जरूर बताना चाहेंगे टॉस जीतकर पैंथर्स ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और 1 ओवर
की समाप्ति के बाद, 1 ओवर 2 गेंदों की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई द ग्रेट मराठा टीम का स्कोर अब तक का दर्शाता हुआ सिर्फ और सिर्फ 8 रन 1 विकेट के नुकसान के बाद। इसी बीच पप्पू की अगली गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक करने की चाह जताई है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग होता हुआ और द ग्रेट मराठा टीम को एक और झटका जरूर लगता हो। सीधा अंदर आ राजा। थैंक यू डीजे। अगला मुकाबला खेला जाएगा जय दुर्गा बी भादोड़ वर्सेस साई विहार स्पोर्ट्स नवघर। दोनों ही टीम के कैप्टन्स आपको हमारे कमेंट्री बॉक्स के पास आना है। जय दुर्गा बी भादोड़ वर्सेस साई विहार स्पोर्ट्स नवघर, दोनों ही टीमों के कैप्टन्स, अगर हमारी आवाज आप तक के पहुंच रही हो तो ताबड़तोड़ कमेंट्री बॉक्स पर आकर आप संपर्क करें। अब संजय की जगह लेने जा रहे हैं तेजस। तेजस को इसलिए भेजा गया है कि तेज गति से ये रनों की रन संख्या तेज करे। बिल्कुल मनोज मड़वी सर ऑरेंज कलर का बैग लेकर घूम रहे हैं। काले धन पर रोक लगी है, ये हम जरूर बताना चाहेंगे सर आपको, इसलिए ऑरेंज कलर के बैग लेकर घूम रहे हैं। चलिए खैर कोई बात नहीं, चलते हैं मैच की तरफ, रुक करते हैं। बड़ा विकेट हाथ लगा है, संजय जैसे खिलाड़ी आउट हो चुके हैं। अब संजय की जगह लेने जा रहे हैं तेजस को भेजा गया है, तो देखते हैं क्या तेजस रनों की रन संख्या तेज कर पाते हैं या नहीं। सामना करने के लिए तैयार एक सीनियर खिलाड़ी, 40 प्लस हो गया ना, 40 प्लस के ऊपर भी चले गए हैं ये खिलाड़ी, बिल्कुल भरत वाघेला, इनसे सीखना जरूरी होगा। इस बार फ्रंट फुट पर निकलकर बहुत ही अच्छा खेल दिया है, गेंद पॉइंट की दिशा में, 1 रन जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब तक के जो बड़े स्ट्रोक होते हैं वो देखने नहीं मिले भरत वाघेला के बल्ले से। एक अनुभवी खिलाड़ी हैं, काफी नाम कमा चुके हैं, लेकिन अगर एज की बात करें तो लगभग 40 के ऊपर ही इनकी एज दर्शाती हुई, लेकिन फिटनेस की अगर बात करें तो आज के जो युवा खिलाड़ी हैं उनसे बेहतर फिटनेस इनकी नजर आती हुई। आजकल इंटरनेट का ज़माना है, ज़्यादातर लोग मोबाइल में या फिर कंप्यूटर में अपने घर में ही पड़े हैं, ना कि ग्राउंड पर आकर मेहनत कर रहे हैं। लेकिन यहाँ पर भरत वाघेला की अगर बात करते हैं तो इनकी फिटनेस देखिए, काबिले तारीफ। इसी बीच ग्राउंड पर खेला गया बहुत ही बढ़िया स्ट्रोक, पॉइंट की दिशा में 2 रनों के लिए तेज तर्रार दौड़ लगती हुई और 2 रन चुराने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 11 रन। नक्कीच आता मात्र नक्कीच एक चांगल्या दर्जाची फलंदाजीला प्रत्यय द्यावा लागेल द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला, कारण आपण पाहतोय एका बाजूला इथे खेळताना पॅन्थर बॉयज हा संघ एक चांगला दर्जेदार संघ आहे। पैंथर बॉयज की अगर बात करें तो युवा खिलाड़ी हैं, बहुत ही बढ़िया फील्डिंग और गेंदबाजी करते हुए अब तक के नजर आए। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद को फील्ड करने की चाह में, मिड विकेट की दिशा में जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 2 रनों की तेज तर्रार दौड़ लगती हुई और तीसरा रन लेना चाहते हैं। हम देख सकते हैं ये भरत वाघेला जो 40 प्लस के अबव है, बिल्कुल कहा जाएगा कि 40 प्लस के ऊपर है और उनकी रनिंग बिटवीन द विकेट, एक युवा खिलाड़ी भी पीछे हो। यस, अंपायर का इशारा, यस लाइन मार्किंग करना है। झाड़ू प्लीज ग्राउंड के अंदर झाड़ू लेकर जाएं हमारे वॉलंटियर्स। तो 2 ओवर की समाप्ति की घोषणा होती हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 13 रन 2 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई द ग्रेट मराठा की टीम का। और साथ ही साथ अब कमेंट्री बॉक्स में थोड़ी सी फेरबदल हम जरूर करना चाहेंगे। मैं बुलाना चाहूंगा मेरे साथी कमेंटेटर संदीप मोरे और साथ ही साथ हेमंत पाटिल सर, प्लीज आइए। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। अफसोस ये है कि वो हमसे कुछ टुकड़ा रहता है। धन्यवाद शेजाद। आपण पाहतोय की नक्कीच भरत वाघेला याचं जर वय आपण पाहिलं तर जवळजवळ 50चा टप्पा त्यांनी नक्कीच पार केला असावा, कारण रवी पाटील, भरत वाघेला, जंबो असे मोठमोठे खेळाडू आहेत नक्कीच ज्यांचं 50 वर्ष वय झालं असेल, मात्र अजूनही 18 ते 21 वयोगटातील जे खेळाडू आहेत त्यांना लाजवेल असं क्रिकेटचं कौशल्य ते सादर करतात, त्याचं गोलकौशल्य ते सादर करतात। बॅटिंग पॉवर प्ले घेतलं होतं, जयंत पाटील सरांकडून खूण होते बॅटिंग पॉवर प्ले ची,
इथे धावफलकावर धाबा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.5च्या सरासरीनं 2 गडी बाद 13 धाबा द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जीवचंद्र संघ. माझ्याशी संलग्न होताना हेमंत पाटील एक नामांकित समालोचक मराठी दिन. बिल्कुल बहुत ही ज़बरदस्त मुकाबले आज के दिन भी देखने को मिले इस रणजी ट्रॉफी 2017 हैट्रिक ईयर में. और लाइव टेलीकास्ट भी देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से, जिनको सपोर्ट कर रहे हैं ऑनलाइन चैनल पार्टनर जस्टनेट सर्व्हिसेस. नक्कीच आपण जो टेनिस बॉल पाहतो हा टेनिस बॉल वजन याचं आपण पाहिलं तर 55 ग्रॅम किंवा 58 ग्रॅम या दरम्यान असतं. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज झेल होण्याची शक्यता, मात्र चेंडू शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवला होतोय. एकच धाव, एका धावीने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 14 धावर. इस गेंद के ऊपर पुल करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन लीडिंग एज लगी थी और गेंद चली गई थी शॉर्ट फाइन लेग की दिशा में. अच्छी फील्डिंग की वहां के फील्डर ने और 1 रन पूरा किया. 1 रन से अब स्कोर बढ़ता हुआ 14 रन. फिर से तैयार गेंदबाजी के लिए अगली गेंद लेके. आता मात्र मोठा फटका आपण पाहतो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आता मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला तो तेजसला, जीवनदान मिळतंय, यशस्वी भव असं म्हटलं जातंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा सफलतापूर्वक पूर्ण होतोय. 3 धावा. बिल्कुल डायरेक्ट हिट हुआ था, लेकिन उसका फायदा उठाया. ओपन क्यूज में पहुंच चुके थे कुणाल और तेजस पहुंचे थे. और क्या ज़बरदस्त कॉल किया बल्लेबाज भरत वाघेला ने और 3 रन पूरे किए. इस 3 रन के सहायता से स्कोर जा पहुंचा अब 17 रन. नक्कीच भरत वाघेला याला आपण पाहतो एक धूर्त खेळाडू. पाहिलं होतं की सरळ यष्टांवर चेंडू जातोय, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता तेजस. मोठा फटका खेळतोय, सरळ चेंडूला स्वंग करतोय, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू स्क्वेअर लेगच्या मागे. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. प्यार का तोहफा तेरा ब्यूटीफुल शॉट. क्या जबरदस्त शॉट किया. जैसी छोटी गेंद मिली पुल किया गेंद को और पावरफुल डीप स्कोर लेग बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. अब स्कोर जा पहुंचा 23 रन. 6 धावांनी एक प्रेमाचं एक संकेत देतोय की माझी दर्जेदार फलंदाजीचं प्रेम किती लोकप्रिय होतं त्या काळात. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळतोय. पंच आमच्याकडे नियम क्रमांक 25 ची खूण करतायत. दोन्ही आता समांतर दिशेने फैलावून व्हाईटचा इशारा कळवतात. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर. बिल्कुल अच्छा जज किया था बल्लेबाज भरत वाघेला ने. ऑफ स्टंप के काफी बार गेंद रखी थी गेंदबाज प्रेम ने और वाइट करार दिया गया अंपायर द्वारा. 1 रनों का इजाफा और होता हुआ टीम के खाते में. टीम का स्कोर अब 24 रन. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू बोलतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आत 30 यार्ड सर्कलच्या आतच चेंडू अडवला होतोय. मात्र चेंडू अडवेपर्यंत 1 धाव घेण्याची संधी, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी भरत वाघेलाकडे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 25 वर. 25 धावा धावफलकावर. 3रं षटक प्रेम मार्फत हाताळलं जाते. 12 धावा खर्च करताना 4 चेंडूमध्ये प्रेम हा गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू भरत तेजससाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच टेक्निकचा थोडासा अभाव, एक टायमिंग मिस होतंय ते तेजसकडून. निर्धाव चेंडूची हाताळणी प्रेम मार्फत. बहुत जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिल रही है बल्लेबाज भरत वाघेला द्वारा. जो ओपनिंग बल्लेबाज है अब तक 1 छक्का लगा चुके हैं. और क्या खूबसूरत बल्लेबाजी. आप नज़र देख सकते हैं भरत वाघेला की आखिरी वक्त तक गेंद के ऊपर नज़र टिकाए रखते हैं और आखिरी वक्त में शॉट खेलते हैं. नक्कीच बऱ्याच वर्षांचं अनुभवाचं नॉलेज त्यांच्याकडे आहे, शिदोरी आहे त्यांच्याकडे ती. पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, सरळ चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला होतोय. नियम क्रमांक 32 लागू, फलंदाज झेल बाद. डीजे
नियम क्रमांक 32 याचं विश्लेषण आपण पाहिलं. नियम क्रमांक 32 का लागू होतो हा झेलच्या स्वरूपात, क्रिकेटमध्ये का त्याला नियम क्रमांक 32 म्हटलं होतं, तर ज्या वेळेला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर असतो, गोलंदाजी हाताळण्यासाठी नक्कीच तो मार्गच होतो, पंचांना क्रॉस करून ज्या वेळेला चेंडू तो पिच करतो, फलंदाज नक्की त्याच्या हातामध्ये फळी असते, बॅट असते, त्या फळीने नक्कीच चेंडू खेळला जातो. कशा पद्धतीने फटका खेळला जाईल याचं नक्कीच भाकीत नसतं. मात्र ज्या वेळेला चेंडू जातो त्यावेळेला नक्कीच बॅटची एज लागून ज्या वेळेला चेंडू आकाशामध्ये असतो, हवेमध्ये असतो, आणि जर एखाद्या क्षेत्ररक्षकांनी जमिनीला न स्पर्श होता त्या चेंडूला पकडलं तर त्यावेळेला नियम क्रमांक 32 लागू होतो आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद होतो. बिल्कुल इसके बाद होने वाला मुकाबला जय दुर्गा बी की टीम भादोड़ की टीम टकराएगी साहिवाल स्पोर्ट नवगढ़ टीम के सामने. अगला मुकाबला दूसरा ऑफिशियल कॉल आपके लिए. दोनों भी टीम के कैप्टन को गुजारिश है कि टॉस के लिए हमारे वीआईपी डाइस के सामने आना है. लगेच ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आणि नक्कीच आम्ही जातोय डीजे कडे. आपण पाहतोय भरत सुरुवातीला आला होता, एक षटकार अर्जित करून तब्बल 12 धावांचं योगदान देतोय. बिल्कुल 2 ओवर शेष और देखना है 49 25 रन हो चुके हैं अभी भी, और 2 ओवर शेष. 2 ओवर में भी 20 रन या 25 रन आते हैं तो एक अच्छा टोटल हो सकता है. पैंथर बॉयज टीम के सामने द ग्रेट मराठा और पैंथर बॉयज का ये मुकाबला आप देख रहे हो रणजी ट्रॉफी 2017 में. सभी का स्वागत है, वेलकम एवरीबॉडी. बहुत ही अच्छी कमेंट्री हमारे कमेंटेटर्स संदीप मोरे और शहजाद शेख द्वारा. तसेच हेमंत पाटील हे देखील नक्कीच चांगले समालोचन करताना किसन येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं अतिशय महत्त्वाचं षटक घेऊन. बिल्कुल इस टूर्नामेंट की बहुत ही चर्चा हो रही है पूरे देश में, पूरे वर्ल्ड में. अभी भी भाईंदर मुंबई परिसर में श्रीकांत पाटिल और जीतू भोईर भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. वेलकम और हार्दिक शुभकामनाएं दी है श्रीकांत भोईर एंड कंपनी को. किसन येतोय. आपण पाहतोय ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून मार्गस होतोय. सामना करतोय नवीन फलंदाज विनोद. राईट मोर्थ विकेट. आखूड टप्प्यात चेंडू. आता मात्र बॅटची एज चाटून चेंडू इथे यष्टीरक्षक हातामध्ये विसाळतोय आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये इंदिस पटेल हे गोल्डन मॅन आहेत आणि त्यांच्या आवडीची गीतं नक्कीच आमचे डीजे वादक इथे वाजवताना. धाव फलकावर धावा आहेत 25 धावा. चौथा गडी तो बाद होतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट जोचंद्र संघाचा. बिल्कुल क्यों ना हो, क्योंकि इंदिस पटेल जी को इस कासरगोडोली के बप्पी लहरे कहा जाते हैं. आपण पाहतो विनोद हा फलंदाज नक्कीच चांगला फलंदाज होता, मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. नक्कीच आपण पाहिलं की अप्पर कट किंवा थोडासा फ्लॅशी पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची ईज चाटून चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये विसावला होता आणि फलंदाज तो बाद झाला होता. तर भुवनेश जातोय नवीन फलंदाज क्रमांक 6 वर. एक डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आत. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय डावखुरे आहेत, भरत वाघेला आणि भुवनेश. किसन याला हे दुसरं सुयश मिळतंय. पहिल्या षटकात देखील एक गडी बाद झाला होता त्याच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर सुयश प्राप्त करताना किसन मार्गस्थ होतोय. किसन स्वतः कर्णधार आहे, संघाचं नेतृत्व करतोय. राईट ऑफ द विकेट. आता मात्र लॉवर फुट चेंडू, चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात परावर्तित. तू चल मे आया. बॅक टू बॅक दुसरा धक्का. मिले तो दिल जवा निसार हो गया जवान जान मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया शिकार खुद यहाँ शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुल्म हुआ ये क्या गजब.
शिकारी खुद यहाँ शिकार बन गए, चिप करना चाहते थे मिड ऑफ के ऊपर से, लेकिन मिड ऑफ के हाथों में कैच दे बैठे और शून्य का चश्मा पहन के अब वापस लौटे बल्लेबाज भुवनेश। नए बल्लेबाज चाहते हुए टीम का स्कोर सिर्फ अब 25 रन। इस ओवर में रन आते हुए नहीं देख रहे हैं। नक्कीच तिसऱ्या षटकात नक्कीच चांगली धावगती राखली होती. 12 धावांचं योगदान दिलं होतं भरत अँड कंपनीनी. एक to चांगली back. फलंदाजी. बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 विकेट लेने में कामयाब गेंदबाज किशन अब विकेटों के हैट्रिक के ऊपर आ चुके हैं। यहाँ पे विकेटों की हैट्रिक होती है तो ये पहली हैट्रिक हो सकती है। इससे Yes. पहले छक्कों की और चौकों की हैट्रिक हो चुकी है इस टूर्नामेंट में। नक्कीच चौकार आणि षटकारांच्या 2-3 हॅट्रिक झालेल्या आहेत. मात्र विकेटची हॅट्रिक बाकी आहे. ऑन हॅट्रिक किसन. आता मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटची एज चाटून चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाला संधी होती झेल घेण्याची, मात्र सुदैव ते भरत वाघेला याचं. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 26 वर. 3 ओवर के समाप्ति पे बाद स्कोर था 25 रन। अब 3 गेंदों के बाद बहुत देर के बाद स्कोर बढ़ता हुआ 26 रन के ऊपर। 9 गेंदें अब शेष है। 9 गेंदों में 2-3 अच्छे शॉट आने चाहिए तो एक अच्छी स्थिति में जा सकती है द ग्रेट मराठा जुचंद्र की टीम। नक्कीच भरत वाघेला जोपर्यंत क्रीजवर आहे एक आशा असेल. पुढचा चेंडू किसन विशालसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच चांगलं चेंडू, चांगलं कार्पेटचं सौंदर्य सादर करतोय. ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू वळतोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि तसेच रिटर्न देखील केलं जाते. एकच धावा समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 27 वर. अच्छा ऑन ड्राइव मारा था विशाल ने ऑन साइड की दिशा में, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग शक्ति की देखने को मिली और 1 रन पूरा किया। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 27 रन। नक्कीच अशाच प्रकारचं जर मैदान प्रत्येक क्रीडा खेळाडूला लाभलं तर नक्कीच कार्पेटचं सौंदर्य, मैदानाच्या समतल जे फटके खेळले जातात त्याचं सौंदर्य नक्कीच तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं. रणजित स्पोर्ट्स कासारडोली मार्फत हे आयोजन. पुढचा चेंडू मोठा फटका खेळतोय. चेंडूला इथे पूल करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र चेंडू अडला जातोय. चेंडू वेगळ्याच दिशेने वळतोय. चेंडू आता मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे वळतोय. भरत 2 धावा पूर्ण करतो. त्याला योग्य साथ विशाल मार्फत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 29 वर. बिल्कुल अब अटैकिंग शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज भरत वाघेला। लंबा स्ट्रोक लगाने की कोशिश, थोड़ा सा मिस टाइम और पावर थोड़ी सी कम थी इस शॉट में, लेकिन 2 रन पूरे के। 2 रन से स्कोर बढ़ता हुआ द ग्रेट मराठा टीम का 29 रन। वयाची 50 पूर्ण झालेली आहेत वर्ष. पुढचा चेंडू किसन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. 1 धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. तेलही जातंय, तूपही जातंय, हाती राहतंय तुपाटणं. झेलही धरतीला दान झाला आणि त्यानंतर 2 धावा देखील बहाल झाल्या. एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतंय. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 31 वर. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2-2 धावा पूर्ण करताना पाण्याची सोय करा जरा भरत वाघेलासाठी. बिल्कुल 4 ओवर की समाप्ति और 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 31 रन। अब आखिरी 1 ओवर शेष। इस आखिरी ओवर में 12 या 15 रन आते तो अच्छा सम्मानजनक स्थिति में जा सकती है द ग्रेट मराठा जुचंद्र की टीम। एक अच्छा टोटल हो सकता है और अच्छा मैच देखने को मिलेगा। लास्ट ऑफिशियल कॉल रहेगा अब टॉस के लिए। जय दुर्गा बी भादवट की टीम और साइवार स्पोर्ट नवगढ़ की टीम। आखिरी ऑफिशियल कॉल टॉस के लिए आना है हमारे कमेंट्री बॉक्स के सामने। विनंती करतोय जयदुर्गा भादवड संघाचा कर्णधार आणि साईवीआर नवगर भाईंदर संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यावं. आपण पाहतोय ही जी लढत सुरू आहे द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध पॅन्थर बॉईज या 2 बलाढ्य संघादरम्यान ही लढत आजच्या दिवसातील हा 3रा सामना आहे आणि 4था सामना जयदुर्गा बी भादवड विरुद्ध साईवीआर स्पोर्ट्स नवगर भाईंदर. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज दिलीप. धावफलकावर धावा 31 धावा. बॅटिंग पॉवर प्ले आपण 3ऱ्या षटकात पाहिलं होतं ज्यामध्ये 12 धावा अर्जित केल्या होत्या द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने. एक उत्तुंग षटकार भरत वाघेला यांच्या बॅटमधून पाहिलं होतं. सुरुवातीला आले होता, अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे भरत वाघेला. नक्कीच संघासाठी तेच आवश्यक.
अंतिम षटक दिलीप येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अंतिम महत्वाचं स्लॉग ओव्हर घेऊन दिलीप मार्ग स्वतःना लेफ्ट आर्म अराउंड विकेट. पहिला चेंडू डावी यष्टी सोडून जाणार चेंडू. नियम क्रमांक 25 च्या अनुषंगानं पंच दोन्ही हात समांतर दिशेनं फैलावत आहेत आणि वाईट चेंडूचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 32 वर. लेग स्टंप के बाहर पिच किया था गेंद को और छोड़ दिया था विकेट कीपर के लिए बल्लेबाज विशाल ने, और एक अतिरिक्त रन जोड़ता हुआ टीम के खाते में. टीम का स्कोर जा पहुंचा 32 रन. पुढचा चेंडू दिलीप सामना करतो विशाल. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या एजला लागतोय. चेंडू वळतोय स्लिम मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतायत विशाल आणि भरत ही जोडी. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते 33 वर. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक. आपण पाहतात एक दर्जेदार सामना. बिल्कुल खेलना चाहते थे, रिवर्स शॉट मारने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन एक रन मिला. 1 रन से स्कोर 33 रन. आखरी ओवर जारी. 33 धावा धावफलकावर. भरत स्ट्राईकला येतोय. नक्कीच हवा देखील आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. डावखुऱ्या फलंदाजासाठी नक्कीच फायदेशीर अशी हवा. या एंडनं ज्यावेळेला गोलंदाजी होईल त्यावेळेला डावखुऱ्या फलंदाजासाठी नक्कीच फायदेशीर अशी हवा. अब तक एक छक्का मारा है, यही एंड से एक छक्का मारा था बल्लेबाज भरत ने, और ओपनिंग बल्लेबाज है, क्या खूबसूरत बल्लेबाजी करते हुए. दिलीप षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी आणि नक्कीच बीमार चेंडू घोषित केला तर नो चेंडू. चेंडू वळतोय इथे डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. लॉंगांचा क्षेत्ररक्षक नक्कीच बीमार चेंडू आहे. नो घोषित केला जातोय. पहिला बीमार चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 36 वर. पहला बीमर गेंद, और यस अंपायर फ्री हिट रहेगा इसके ऊपर. यस फ्री हिट रहेगा. हर एक नो गेंद के ऊपर फ्री हिट दिया जाएगा. और फ्री हिट अब देखना है फ्री हिट का फायदा उठाते कि नहीं बल्लेबाज. जैसे फुल टॉस गेंद गिरी थी, कमर की ऊंचाई के ऊपर गेंद रही थी, तो बीमर घोषित करते अंपायर. 3 रनों का इजाफा होता है और टीम का स्कोर 36 रन. पुढचा चेंडू. आता मात्र बेल्स इथे नो चेंडू आहे. बिल्कुल रन नहीं दिया जाएगा. बेल्स उड़े थे यहाँ पे. नो चेंडू आहे आणि त्याच कारणास्तव आणि पुन्हा एकदा मला वाटतं नो घोषित केला जातोय. फिल्डिंग साईडसाठीच नक्की तिथे नो घोषित केला जातोय. 6 खेळाडू त्या बाजूला होते असं पंचांचं नक्कीच मत आहे आणि या खेळाडूला फक्त 3 खेळाडू होते आणि त्याच कारणास्तव इथे नो घोषित केला जातोय पंचांमार्फत. टाइम के बारे में सहयोग दे. और इथे फ्री हिट लागू असेल. अजूनही फ्री हिट लागू असेल कारण इथे आपण पाहतो नो चेंडू होता. पुन्हा एकदा फिल्डिंग साईडसाठी कारण एका बाजूला 6 खेळाडू होते आणि त्याच कारणास्तव पंचांनी तिथे नो घोषित केलं आणि फ्री हिट ही कायम असेल. डाव्या बाजूला तुम्ही नक्कीच ज्या वेळेला फलंदाज असतो डाव्या बाजूला कधी 6 खेळाडू ठेवायचे नसतात. ऑफ साईडला नक्कीच तो तुम्ही ठेवू शकता. मात्र इथे लेग साईडला ठेवलं जाते आणि त्याच कारणास्तव इथे फिल्डिंगच्या अनुषंगाने तिथे नो घोषित केला जातोय पंचांमार्फत. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळी आपण पाहतोय 4 खेळाडू आणि 5 खेळाडू दोन्ही बाजूला पाहतो. मात्र इथे नो घोषित करताना पंच निर्णय कायम राहील तो. संघाने तो मान्य करावा. पाण्याची सोय करा मैदानाच्या आत. वेळेबद्दल कृपया सहकार्य करायचं आहे. विनंती असेल पॅन्थर बॉयज संघाला वेळेबद्दल सहकार्य करा. टॉससाठी तयारीत राहायचं आहे. जयदुर्गा बी भातवड लगेच यायचं आमच्या VIP डायस समोर. आणि साई विहार स्पोर्ट नवघर संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपल्याला की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जयदुर्गा बी भादवड विरुद्ध साई विहार नवघर भाईंदर. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित आमच्या मान्यवरांशी मान्यवर कक्षामध्ये आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
जयदीप विरुद्ध पॅन्थर बॉईज हा संघ बेल स्ट्रिप झाल्या होत्या, मात्र नो चेंडू घोषित केला होता. पुन्हा एकदा जी अर्टिगा गाडी आहे, हेलो अर्टिगा गाडी आहे, ती गाडी बाजूला काढायची आहे. प्लीज विनंती करतोय, ज्या कोणाची असेल ती अर्टिगा गाडी. सूर्याची किरण त्या काचेवरून परावर्तित होत आहेत. निश्चितच ग्रे कलरची वॅगनार, त्याच्या साईडला एक ब्लॅक कलरची गाडी आहे, त्याच्या साईडला एक वॅगनार ही गाडी आहे, अर्टिगा गाडी आहे. अर्टिगा गाडी थोडीशी बाजूला काढायची आहे. मार्कवर पुन्हा एकदा दिलीप सामना करेल भरत वाघेला. फ्री हिट कायम आहे. दिलीप मार्गस होतोय. लेफ्ट आर्म अराउंड ओव्हर द विकेट. नक्कीच चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळतोय, बीट होतोय फलंदाज भरत वाघेला. निर्धाव चेंडू, फ्री हिटचा फायदा मात्र इथे होत नाहीये तो द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय दिलीप मार्फत. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू दिलीप भरतसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅकलिपला थोडंसं वर घेऊन चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह चेंडू वळतोय मिडऑन क्षेत्रामध्ये, धावा होण्याची शक्यता. डेंजर एंडकडे भरत, सुदैव म्हणावं लागेल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि भरत नक्कीच तिथे विकेट सोडतोय. धावचीच्या स्वरूपात तो बाद होतोय. अशा पद्धतीनं 6वा गडी बाद होतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा. धावफलकावर धावा 41 असताना चेतन बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटचं कौशल्य ते गोलंदाजीमध्ये असेल, क्षेत्ररक्षणामध्ये असेल किंवा फलंदाजीमध्ये असेल देतो. जागेवरून षटकार खेचण्याची किमया या खेळाडूकडे आहे. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे. अंतिम षटक प्रगतीपथावर अजूनही 3 चेंडू शिल्लक. भरत वाघेला यांनी 16 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला दिलंय. एक चांगलं कौशल्यपूर्ण क्रिकेट त्यांनी सादर केलंय. धावफलकावर धावा 41. गडी बाद होते 6. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची स्थिती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. दिलीप मार्गस्थ होताना फलंदाज विशालसाठी. माझ्या समवेत संलग्न होताना शेजाद शेख. भादवड संघाचा कर्णधार या, नवगड संघाचा कर्णधार या. पुढचा चेंडू दिलीप. आता मात्र ओव्हर पिच डिली होती, चेंडूला पूल करायचं होतं मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होण्याची शक्यता मात्र इथे बॅकअप दिलं जात नाही व्यवस्थित. जिथे 2 धावा खर्च व्हायला पाहिजे त्या तिथे नक्कीच फेकी व्यवस्थित कलेक्ट न केल्यामुळे 3 धावा खर्च होताना पॅन्थर बॉईज संघाच्या. 44 धावा धावफलकावर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चेतन नक्कीच प्रथमच इथे स्ट्राईकवर येतोय. 44 धावा धावफलकावर. या 2 चेंडूमध्ये जर 6 धावा आल्या तर नक्कीच 50 धावांचा टप्पा गाठू शकतो. पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाऊस दॅट नियम क्रमांक 27 ची दाद मागितली ती आणि फलंदाज नियम क्रमांक 36 च्या अनुषंगाने पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक धक्का द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे. जय दुर्गा बी के कैप्टन, आपको ताबड़तोड़ कमेंट्री बॉक्स पे आना है. जय दुर्गा बी कैप्टन
क्रमांक 9 वर चेतन बाद झाल्यानंतर इथे आपण पाहतोय लेग बी 4 प्लम एलबीच्या स्वरूपात फलंदाज चेतन याची खेळी संपुष्टात आली होती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटला न लागता पायावर आदळला होता आणि नियम क्रमांक 36च्या अनुषंगानं पंचांनी नक्कीच त्याला पायचीतचा करार दिला आणि तो बाद झाला. 44 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू शिल्लक रवी याच्या माहितीसाठी. शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकातील पहिल्या डावातील. सायविआर नवघर संघाचा कर्णधार आदित्य येतोय. भादवड संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. फुलटॉस डिलिव्हरी, चेंडूला फ्लिक करतो, चेंडू वळतोय. इथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एकच धाव समाधान. 45 धावींचा टप्पा पूर्ण करताना इथे द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघ 46 धावांचं आव्हान सामोरं ठेवलं ते पॅन्थर बॉईज या संघासमोर. पाहायचंय 46 धावांना गवसणी घालण्याचा, तो पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन कशा पद्धतीनं फलंदाजीला प्रत्यय देईल पॅन्थर बॉईज संघातील फलंदाज. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतोय जयदुर्गा बी भादवड संघाचा कर्णधार आणि विनंती असेल सायविआर नवघर संघाचा कर्णधार. चलिए दोस्तों, अगला मुकाबला शुरू होने जा रहा है. बिल्कुल चौथे हाफ का टीम के बीच ये मुकाबला जारी है. जीत के लिए लक्ष्य रखा गया है 46 रनों का. तो देखते हैं इस लक्ष्य को पैंथर के बल्लेबाज हंसते खेलते पार करते हैं या फिर कठिनाइयों का सबक खड़ा करते हैं द ग्रेट मराठा के गेंदबाज. ओवर टू. या ठिकाणी टॉस केला जातोय. जाबीर वारेकर, माणिसे जाबीर वारेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या ठिकाणी आपण बघतोय सायविआर नवघर संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला वेलकम. त्यानंतर जयदुर्गा बी संघाचा कर्णधार वेलकम. RF आणि RS असं लिहिलेलं आहे. आपल्याला RF आणि RS असा कॉल द्यायचा आहे. रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट, तर RF आणि RS असा कॉल द्यायचा आहे. RF और RF कॉल देणे काय. यस, RF कॉल दिलाय आदित्याने आणि RF आलेला म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो सायविआर नवघर संघ. धन्यवाद. आपण नाणेफेक जिंकलेले आहे आदित्य. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही काय स्वीकारणार आहात. मी क्षेत्ररक्षण फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा तुमचा फैसला आहे. आपण बघतोय 5 षटकाचा सामना. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जयदुर्गा बी संघाला. 40च्या आतमध्ये आम्ही ट्राय करू थांबवायचा. कुठले असे गोलंदाज आहेत की चांगली गोलंदाजी करू शकतील. मी आहे, उदय आहे, अक्षय आहे आणि कडव पण आहे आणि जयदीप आहे. 5 बॉलर आहे आमच्याकडे. निश्चितच आज चांगली साईड बनवून तुम्ही आलेलात. या ठिकाणी आपण बघतोय हे रणजित स्पोर्टचं आपण बघतोय रणजित चषक 2017चा हॅट्रिक इयर आहे. याचं आयोजन तुम्हाला कसं वाटते. आयोजन एकदम चांगलं आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि टाईम टू टाईम आहे आणि भरपूर टायमानंतर आम्हाला 5 ओव्हर किंवा 6 ओव्हर खेळायला भेटतं. बाकी ठिकाणी 3-3 ओव्हर. भरपूर चांगलं आयोजन आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. आपण बघतोय नाणेफेक तुम्ही हारलेली आहे. नाणेफेक जर जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं. फिल्डिंग घेतली असते. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा. 60+ करू आम्ही. कुठले असे फलंदाज आहेत की 60+ करू शकतील. आहेत करेज वगैरे आहेत, विश्वजित नाईक असे आहेत 2-3 प्लेयर.
आणि निश्चितच आपण बघतो चांगली फलंदाजी आज तुमची सुद्धा टीम फुल साईडमध्ये आपल्याला दिसते. आणि हे जे आयोजन आपण बघतो रणजी स्पोर्ट्सचं आयोजन आहे, रणजी चषक 2017 हॅट्रिक याचं हे आयोजन आहे, आयोजनबद्दल तुमचं काय मत आहे? सुंदर असं आयोजन केलेलं आहे. दुपारचं पण वातावरण आहे आणि चांगलंच असं दुपारचं वातावरण 5 ओव्हर तरी भेटतात असे ते चांगलेच आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट इज द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती म्हणजे आदित्य म्हणजे साईवार नवगर या संघाच्या कर्णधाराने त्यांनी प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि फलंदाजी असेल ती जयदुर्गाबी भादवड संघाची. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. सैयद शेख आणि संदीप मोरे प्यार बिना चैन कहाँ रे सोना नहीं. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. एक धावेने प्रेम याचं आपलं खातं खोललं जाते, संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. पॅन्थर बॉयज संघाचं द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस पॅन्थर बॉयज 46 धावांचं एक चांगलं उद्दिष्ट दिलेलं आहे, ते म्हणजे द ग्रेट मराठा या संघाने पॅन्थर बॉयज संघासमोर. तो चलते हैं 46 रनों का लक्ष्य. इसी बीच ये गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग. हमको मैरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंड्रा नहीं मांगता. बहुत ही बढ़िया स्ट्रोक करने की कोशिश थी, थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, बल्ले को स्विंग किया, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, लेकिन ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन कम नजर आया. गेंद काफी समय तक के हवा में थी, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, कोई चूक नहीं की, गेंद को आसानी के साथ फील्ड किया. पहला झटका, पहले विकेट का पतंग होता हुआ आउट होकर पवेलियन के लिए लौट चुके हैं बल्लेबाज राहुल, जिन्होंने अपना खाता भी नहीं खोला था. ललचाती हुई गेंद थी, लेकिन गलती कर बैठे और पहला विकेट कैच के रूप में देकर राहुल आउट होकर पवेलियन के लौटते हुए. अब राहुल की जगह लेने जा रहे हैं नए बल्लेबाज. राहुल के बदले रिप्लेसमेंट में दिया गया वापस से एक बार राहुल को, यानी नए राहुल, राहुल 1, राहुल 2. बिल्कुल एक नाम के दो खिलाड़ी इस टीम में नजर आते हुए. चेतन जर आपण याचा विचार केला तर निश्चितच चांगलं. अगली गेंद लेकर तैयार गेंदबाज फिर से एक बार, इस बार रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास, कामयाबी कदम चूमती हुई गेंद डीप पॉइंट बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए खूबसूरत चौका. मेरा दिल धड़का मेरी जान. अतिशय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रेम याच्या बॅटमधून एक चांगला फटका, धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर आणि 5 धावा प्रेम याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. बिल्कुल बहुत ही बढ़िया स्ट्रोक था. अंतिम और आखिरी वक्त पर अपने बल्लेबाजी बिल्कुल स्टैंड को चेंज करते हुए रिवर्स स्ट्रोक खेलने का प्रयास किया, कामयाबी हाथ लगती हुई, गेंद 4 रनों के लिए निकलती हुई और अच्छा स्ट्रोक के साथ यहां पर स्कोर 5 रन दर्शाता हुआ. अगली गेंद लेकर तैयार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर चेतन. इसी बीच चेतन की ये गेंद इस बार गलती कर बैठे, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग होता हुआ प्रेम की भी इनिंग की समाप्ति.
तो या 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज चेतन. आतापर्यंत दोन्ही फलंदाज हे झेलचेच रूपेने बाद झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज किसन जाताना आपल्याला दिसतोय. आपण पाहतोय रणजी ट्रॉफी 2017चे आयोजन हॅट्रिक एअरमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अतिशय चांगला टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in यांच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट्स करतात ऑनलाईन चॅनल पार्टनर्स जस्टनेट सर्व्हिसेस. अतिशय चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन. आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आणखीन 5 दिवस लगातार ही स्पर्धा चालू राहणार आहे. रविवारी हा सुपर संडे असणार आहे या स्पर्धेतला आणि सुपर संडेमध्ये सेमीफायनल आणि मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी टाकतोय चेतन. यावेळेस बघितलं फक्त जंटल पुश केलेला चेंडू जातोय कबासमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 1 फटक्याचा जर आपण अपवाद वगळला तर निश्चितच चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज चेतन याने. 2 ब्रेक थ्रू मिळून दिलेल्या चेतन याने आपल्या संघासाठी. पुन्हा चेतन तयार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईकला फलंदाज किसन. यावेळेस बघितला पण हवेमध्ये चेंडू होता. झेल घेतला जातोय आणि अप्रतिम झेल टिपला जातोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामार्फत. सुंदर झेल आणि हे म्हणावे लागेल कॅच ऑफ द टुर्नामेंट. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान. थैंक यू डीजे. माननीय श्री शैलेश जी भोईर साहब की तरफ से 200 रुपए की इनामी राशि इस कैच पर. विशाल क्या बात है, एक बार जोरदार तालियां इस खिलाड़ी के लिए. क्या कैच लपका है, कैच ऑफ द डे. अपने आप को झोंक दिया. बिल्कुल कैच ऑफ द टूर्नामेंट का खिताब जरूर इन्हें मिल सकता है. बहुत ही बेहतरीन कैच लपका है. अपने आप को झोंक दिया लेकिन कैच को नहीं छोड़ा. हर कमेंट्री के माध्यम से हम जरूर कहना चाहते हैं कि हर किसी खिलाड़ी को हम कहते हैं कि तन मन धन ये तीनों चीज लगाकर अगर आप परफॉर्मेंस करते हो तो इस आन बान शान की ट्रॉफी तक के आप जरूर पहुंच सकते हो. अतिशय जबरदस्त झेल टिपलेला आहे. बाद होतो फलंदाज किसन. विशाल याने अप्रतिम झेल टिपलेला आहे आणि 1 षटकाची समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 6 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. शुरुआत थोड़ी खराब नजर आती हुई यहाँ पर. 1 ओवर की समाप्ति की घोषणा के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो 3 विकेट के नुकसान पर 6 रन यानी 3 दिग्गज बल्लेबाज आउट हो चुके हैं. राहुल आउट हो चुके हैं, प्रेम आउट हो चुके हैं. उसी तरीके से कप्तान किसन जो परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका में थे वो भी आउट हो चुके हैं. 6 रन स्कोर बोर्ड पर दर्शाता हुआ जीत के लिए अभी भी 40 रनों की और ज़रूरत है. रिक्वायर रन रेट की अगर बात करें तो हर ओवर में लगभग आपको यहाँ पर 10 रन 6 गेंदों में 10 रन बनाने ज़रूरी होंगे. बिल्कुल अब देखना है ये कि गेंदबाजी की जिम्मेदारी कौन संभालता है. पावर प्ले में काफ़ी कम रन का ओवर किया चेतन ने. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. अब दूसरा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज कैलाश के हाथ में गेंद सौंपी गई है. तो देखना है कि कैलाश किस अंदाज में किस तरीके से किस रुख से गेंदबाजी करते हैं क्योंकि शुरुआती गेंदबाजी चेतन ने बहुत और इस बार गेंदबाजी की जिम्मेदारी कैलाश संभालते हुए. फील्डिंग यूनिट टीम ये चीज़ आपको ध्यान में रखना है कि आपको जो 25 मिनट दिया गया है उसमें ही आपको अपनी 5 ओवर की समाप्ति करनी है. फील्डिंग यूनिट टीम आपने अब तक के 6 मिनट ज़ाया किया है. ये चीज़ आप ध्यान में रखें. आपने 6 मिनट वेस्ट किया है. चलते हैं मैच की तरफ रुख करते हैं. कैलाश अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज होते हुए सामना करने के लिए तैयार पूरी तरीके से. बल्लेबाज विशाल. इसी बीच विशाल के लिए ये गेंद इस बार बहुत ही बढ़िया तरीके से हुक किया. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. खिलाड़ी दर्शक बनकर देखते रहे. उनके सर के ऊपर से निकलती हुई गेंद 4 रनों के लिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक. इस 4 रन की मदद से अब स्कोर ने लगाई छलांग. स्कोर जा पहुंचा है 2 आंकड़ों में 10 रन. बघितलं पण बरोबर चेंडूच्या लाईन मध्ये आला होता आणि चेंडूला फ्लिक केलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने
आणि 4 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. तिसऱ्या पंचांची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. प्लीज थर्ड अंपायर मोहम्मद भाई तीसरा अंपायर ग्राउंड के अंदर भेजें. थर्ड अंपायर की भूमिका में देखते हैं किसे यहाँ पर भेजा जाता है. खुद मोहम्मद भाई एक बहुत ही बढ़िया गेंदबाज है, प्लेन एक्शन से भरपूर गेंदबाज मोहम्मद भाई ये तीसरे अंपायर की भूमिका में ग्राउंड के बीच में जाते हुए अब सामना करने के लिए तैयार कैलाश का. पहली गेंद पर विशाल ने वाकई में विशाल से भरा स्ट्रोक खेला था. सामना करने के लिए तैयार फिर से एक बार कैलाश का. इसी बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर कट किया है. गेंद पॉइंट की दिशा में. 1 रन जरूर मिलेगा. भरत वाघेला वहां पर तैनात थे, गेंद को फील्ड किया. 1 रन से ज्यादा कुछ नहीं नजर आता हुआ. इस 1 रन की मदद से स्कोर आगे कर सकता हुआ 11 रनों पर. बॅकफुटला जाऊन फक्त कट केलं होतं. पॉईंटच्या दिशेने शत्रशत त्या ठिकाणी तैनात होता भरत वाघेला. ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. 22 धावा कुठल्या होत्या. 1 षटकार सुद्धा मारला होता तोच या ठिकाणी शतरक्षण करताना. अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार कैलाश. इस बार बैकफुट पर जाकर काफी करारा प्रहार. पॉइंट और कवर के बीच में से गेंद फरार होती हुई 4 रनों के लिए. बांगो 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 मांगो 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 बांगो 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 मांगो 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 जो भी चाहो. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल याच्या बॅटमधून बॅकफुटला गेला होता. चेंडूला काट केलं होतं. चेंडू बघितला पण कव्हर आणि पॉइंटच्या मधून गेलं होतं. सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली होती 15 या धावसंख्येवर. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इस 4 रन की मदद से स्कोर ने लगाई छलांग. स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर. तो दोस्तों एक और टूर्नामेंट का आगाज होने जा रहा है. राष्ट्रवादी चषक 2017 जिसकी इनामी राशि 1 लाख रुपए और दूसरी इनामी राशि है 50,000 रुपए. इसकी डेट कंफर्म की गई है 21 जनवरी टू 22 जनवरी. सिर्फ 2 दिनों के लिए ये टूर्नामेंट रखा गया है जिसमें 16 टीमें पार्टिसिपेट करेंगी. इसी बीच ये गेंद इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास. खूबसूरत ड्राइव किया है. गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की दिशा में. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से ज्यादा कुछ नहीं नजर आता हुआ. रायगांव भाईंदर में इस प्रतियोगिता को रखा गया है. बिल्कुल इसकी एंट्री फीस है 11,000. फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000 और आन बान शान की ट्रॉफी. तो दोस्तों अगर किसी को एंट्री करना है तो चेतन पाटिल, योगेश पाटिल, प्रसाद मात्रे या मनोज पाटिल ये 4 शख्स हैं. इनसे आप रूबरू होइए अगर आपको इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करना हो तो. राष्ट्रवादी चषक 2017 डेट दी गई है 21 जनवरी टू 22 जनवरी 2017. 1,50,000 बिल्कुल प्राइज रखा गया है. 1 लाख फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,000. इसी बीच ये गेंद कारपेट के सारे खेला गया. स्ट्रोक थोड़ी सी मिसफील्ड. गेंद बाउंड्री लाइन के बाहर की तरफ निकलती हुई 4 रनों के लिए. सारा जमाना हसीनों का दीवाना. फलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज भरत वाघेला.
एक अतिशय अनुभवी हा खेळाडू आहे. 22 धावा फलंदाजी करत असताना केल्या होत्या. आता गोलंदाजी कुठल्या प्रकारे करतो बघूया. निश्चित थोडीशी मिसफिल्डनुसार थोड्याशा एक्स्ट्रा धावा निश्चितच गेल्या होत्या मागच्या षटकामध्ये. 25 धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. हे षटक महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. बघूया लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. अतिशय सुरेख चेंडू कट केला जातो. चेंडूला आउटसाइड एज लागली होती. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव मिळते. एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि या एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. बिल्कुल बैकफुट पर जाकर लेट कट करने का जो प्रयास था उसमें कामयाबी हाथ लगती हुई. अगर सही तरीके से लेट कट नहीं लगता है तो आपका कटलेट बन जाता है, क्योंकि इनर एज अगर चूमती हुई गेंद बल्ले को निकलती है और कीपर कोई चूक ना करे तो फिर एक आसानी के साथ विकेट का पतंग हो सकता है. लेकिन एक रन लेने में यहाँ पर कामयाबी जरूर मिलती हुई. राहुल स्ट्राईकवर दिसतो आपल्याला. गोलंदाज भरत पुन्हा गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटवर जाते. चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने शतरक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडूला अडवला जातोय. दुसरा शतरक्षक चेंडू उचलून फेकी करतोय. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बघितलं हवाई फटके खेळले नाही तर चौकार जास्त मारताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज पॅन्थर बॉयज संघाचे. सव्वीस जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आणखीन एक कासारवाडवली परिसरात मोठा टुर्नामेंटचं आयोजन असेल. MCC स्पोर्ट आयोजित ती स्पर्धा असेल. 77,777 प्रथम पारितोषिक असेल. द्वितीय पारितोषिक 55,000 33,333 रुपये. यावेळेस अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जातोय बॅकवर्ड द पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. सुपर शॉट. दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. टेक्निकल फलंदाजी करताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज. ज्यावेळेस फलंदाज षटकार मारतो त्यावेळेस त्याचा क्लास दिसत नाही. ज्यावेळेस चौकार मारतो त्यावेळेस त्याचा क्लास दिसतोय. क्लासिक स्ट्रोक जिसे कहा जाता है, बहुत ही बढ़िया. बैकफुट पर जाकर जगह बनाकर खेला. कवर और पॉइंट के बीच में से गेंद को स्ट्रोक करके निकाला है 4 रनों के लिए. खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं था. गेंद तेज गति से 4 रनों के लिए परिवर्तित होती हुई नजर आई. यावेळेस ड्राईव्ह केला होता चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं शतरक्षण करतोय. एक धाव मिळते राहुल याला. एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बिल्कुल राहुल ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है. अपनी टीम के लिए शानदार बल्लेबाजी के दमखम पर अभी भी विकेटों के बीच में डटे हुए हैं. राहुल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया है. 2 चौके जड़े हैं. 13 रन का योगदान है और इस वक्त में छोटी पारी खेलना ज्यादा जरूरी होगा उनकी टीम के लिए. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बघितलं सरळ चेंडू टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा होतो पंचांचा. पंच हेमंत म्हात्रे यांचा एक धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. आपण पंच आपण बघतोय राजेश कदम, हेमंत म्हात्रे, त्याच्यानंतर जयंत पाटील, स्वप्नील ठोंबरे. यावेळेस ड्राईव्ह केला तर चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये दोन चेंडू फेकी करतोय. गडी बहादुरीची शक्यता. यावेळेस मात्र चेंडू यशाला लागला नव्हता. एक संधी मिळालेली आहे फलंदाजाला. एकच धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. परत मागे फिरला होता फलंदाज या ठिकाणी राहुल. तालमेल थोड़ा सा लड़खड़ाया जरूर था, लेकिन वापसी अच्छी हो गई. भाग्यशाली रहे कि गेंद हाथों से छटक कर छूटकर गेंदबाज के आगे निकल गई थी. नहीं तो दुर्घटना घटने के आसार हो सकते थे. एक साझेदारी, एक पार्टनरशिप टूटने की कगार पर आ चुकी थी. पुन्हा जातोय चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी जातोय. चेंडू अडवतोय, फेकी करतोय. त्याच्या अगोदर एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. फेकी सुद्धा थोडी आपण बघितलं वाईट थ्रो केला होता. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करत असताना पॅन्थर बॉयज संघाची धावसंख्या 32 धावा. उर्वरित 2 षटक शिल्लक आणि 2 षटकामध्ये तब्बल 14 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं घेऊया आपण ब्रेक, जाऊया डीजे यांच्याकडे, त्याच्यानंतर पुन्हा येऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
फरकावर बाउंड्रीच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार गरजेची गोष्ट आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे धावसंख्या फार कमी उरलेली आहे. बिल्कुल राहुल को देखकर मुझे विराट कोहली की याद आ रही है, क्योंकि ऑफ साइड का जोन काफ़ी कड़क है राहुल का. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं ऑफ साइड की दिशा में. कवर और पॉइंट की दिशा में इन्होंने ज़्यादातर स्कोर किए हैं, ज़्यादातर रन उन्होंने ऑफ साइड की दिशा में बटोले हैं. पुन्हा एकदा आपण बघतोय पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू तो डीप बॅकवर्ड होता पॉइंटच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर फॉर रन्स. थैंक यू डीजे. जिस तरीके से हमने बात की थी कि ऑफ साइड की जोन में ही इन्होंने ज़्यादा रन किए हैं, और उसी दिशा में देखिए पॉइंट के ऊपर से 4 रनों के लिए 38 सर्कल में भरत वाघेला खड़े थे, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद निकलती हुई 4 रनों के लिए अब मैच में एक तरफा ही असर नजर आता हुआ. निश्चितच फक्त 6 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार मारले जातात. चौकारांचे हॅट्रिकवर आलेला आहे फलंदाज राहुल. आतापर्यंत 2 फलंदाजांनी चौकारांची हॅट्रिक केलेले. एक आहे कुणाल स्पोर्ट्सचा पंकज आणि एक शारिक. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केला, तो चेंडू मिस. अतिशय चांगला यावेळेस स्टॉप म्हणावं लागेल. कवचच्या शतरक्षामार्फत नॉन स्ट्राईकला थ्रो होते. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. बिल्कुल अब कहा जाएगा कि जीत से सिर्फ 4 कदम दूर है यहाँ पर पैंथर्स के खिलाड़ी, इनकी टीम. और अच्छी बल्लेबाजी का दमखम दिखाया है बल्लेबाज राहुल ने. दर्शकों का दिल जीता है. 3 चौकों की मदद से शानदार बल्लेबाजी, 4 चौकों की मदद से शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया है राहुल ने. मिलिंद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुढे येऊन स्टेप आउट करून बाला जातोय वाडी श्लोक ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना सुरेख झेल टिपला जातोय. कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि फलंदाज बाद. जरी राहुल हा बाद झाला असला तरी सुद्धा आपण बघतोय शहजाद की कुठल्याही प्रकारचं दडपण नसेल, ते म्हणजे पॅन्थर बॉयज संघासमोर. कारण आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 24 रन की पारी खेली है राहुल ने. हाफ पॉलिश स्ट्रोक खेलने गए थे, कवर्स पर कैच दे बैठे, लॉन्ग ऑफ के ऊपर कैच दे बैठे राहुल. इस बार ये गेंद जोरदार अपील को स्वीकारा और लेग बिफोर के रूप में एक और विकेट का पतंग होता हुआ बैक टू बैक 2 विकेटें जाती हुई. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे, ते म्हणजे गोलंदाज मिलिंद याने. आणि विकेटच्या हॅट्रिकवर हा गोलंदाज झालेला आहे. अद्यापपर्यंत विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली नाही आहे. 4 धावांची आवश्यकता पॅन्थर बॉयज संघाला. उर्वरित 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काल कुणाल स्पोर्ट वाघविल आणि सोनोई मरोई बालकुम या संघामध्ये आपण म्हटलं वाघविल संघाला शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या 5व्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार झाला होता. वेलेबद्दल सहकार्य करायचे, भरपूर वेल घेतला जातोय. दोन्ही संघांना सूचना असेल. मिलिंद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हॅट्रिक चेंडू घेऊन जाईल. सिलिमिडॉफ सुद्धा लावला जातोय. यावेळेस बघितलं आपण मिडॉनच्या डोक्यावर खेळून जातोय. चेंडू जातो लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न स्ट्राईक एंडला थ्रो केला जातोय. या ठिकाणी गडी बाजूची शक्यता मात्र व्यवस्थित डिरेक्ट हिट होऊ शकलं नाही. 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावाने आता मात्र बरोबरी झालेली आहे. 1 धावेची आवश्यकता असेल क्लेअर विक्ट्रीला. 1 षटक आणि 1 धावेची आवश्यकता.
आता मात्र मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या गोलंदाजाला. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर विनोद एक अष्टपैलू खेळाडू आहे. विनोद परेड मात्र फलंदाजी चांगली करू शकला नव्हता आणि गोलंदाजीसाठी ज्या वेळेस आलेला आहे त्यावेळेस फक्त त्याच्याकडे एकच धाव रोखण्याची संधी आहे. राईट आर्म राऊंड विकेटनी पहिला चेंडू यावेळेस ऑन द ऑफ खेळून जातो. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कावाच्या दिशेने सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी वॉर्ड ऑफ फिनिश आणि अशा प्रकारे पॅन्थर बॉयज हा संघ विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन पॅन्थर बॉयज अँड हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र. मिस्टर राहुल मॅन ऑफ द मॅच. विनंती करतोय मान्यवरांना पारितोषिक प्रदान करायचं आहे आणि द ग्रेट मराठा संघाचा कर्णधार सुद्धा यायचं त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. हॅलो ठीक. मी विनंती करतोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. माफ करा, द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा कर्णधार आपण यायचं आहे आणि सन्मान चिन्ह या मान्यवर कक्षामध्ये आपण स्वीकारायचं आहे. प्रत्येक लगेच शैलेश भोईर यांच्याकडून 200 रुपये आणि